आज आपण बघूया की शिवमुद्राचा सराव कसा करायचा ते. शिवमुद्रा ही खूप सोपी करायला आहे. प्रेग्नन्सीमध्ये पण करू शकता किंवा इतर सगळेजण शिवमुद्राचा नियमितपणे सराव करू शकता, जेणेकरून आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यासाठी मदत होते, आपल्या जिभेचं जडत्व कमी होतं. त्याचप्रमाणे इनकेस कोणाला टॉन्सिलायटिस असेल तर त्यांनासुद्धा याचा खूप छान फायदा होतो, इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी सुद्धा. तर आपण शिवमुद्रा कशी करायची ते बघूया. शिवमुद्रा करण्यासाठी आपल्याला आपली जीभ आहे ती जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तोंड पूर्णपणे ओपन ठेवायचं आहे, वाईड ओपन करायचं आहे. आणि इनकेस कोणाला जर नेक पेन असेल तर मान खाली घेऊन नाही गेलात तरीसुद्धा चालेल, मान सरळच ठेवा. ओके. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेनं करायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे स्ट्रेच करून आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायचे. एक साधारण 30 सेकंड्सपर्यंत तुम्ही याचा सराव नियमितपणे करू शकता आणि याचे खूप छान फायदे होतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर आम्ही आमच्या बॅचेसमध्ये याचा नियमित सराव घेतो. त्याचप्रमाणे आमची जनरल फिटनेसच्या किंवा वेट लॉसच्या बॅचेस असतात, त्याच्यामध्ये सुद्धा याचा नियमितपणे सराव घेतो. त्यामुळे शिवमुद्रा तुम्ही दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी असे 2-2 राऊंड नियमितपणे करू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये जीवाबंदसुद्धा कशी करायची ते शिकवलेलं आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल, शॉर्ट्स बघितली नसेल, तर नक्की जाऊन जीवाबंदचा सुद्धा व्हिडिओ बघा आणि जीवाबंद आणि शिवमुद्रा याचा नियमितपणे सराव सुरू करा.